हे गाइज, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आहे डे 1 ऑफ नवरात्री गाइज. बघू शकतात, ह्याला म्हणतात मनपी. त्याचं काय महत्व आहे ते आपल्याला मम्मी सांगते आता. त्याला कडक नाही बांधतात, माळ बांधतात फुलाची, पहिल्या दिवशी पानाची, म्हणजे उद्या आपला बांधायची आणि रोज 9 दिवस फुलाची बांधायची. अच्छा. पण त्यांना फळं पण लावतात. म्हणजे आमच्याकडे प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. त्यांना आपण 5 फळं म्हणजे असं ताटामध्ये ठेवतो, पण मनपीला लावतो. अच्छा, ह्याला काय म्हणतात एकदा परत एकदा? मनपी. मनपी. ही अशा पद्धतीने मम्मी आता इकडे लावतीये मनपी. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आहे डे 1 ऑफ नवरात्री गाइज. मी आज येल्लो घातलेला आहे बिकॉज आज येल्लो कलर आहे. सो मी मोस्टली येल्लो घालण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे लाईक येल्लो कुर्ती, येल्लो या. सो गाईज, मी इंस्टाग्रामवर, तुम्ही मला फॉलो केलं नसेल माझ्या इंस्टाग्राम ID वर, तुम्हाला इंस्टाग्रामवर फॉलो करा बिकॉज मी एक 9 days चॅलेंज घेते आहे. त्याच्यासाठी माझे जे ह्या गोष्टी आहेत, कॅनव्हास आणि ब्रश सगळे रेडी आहेत. आणि मी कसा चॅलेंज करणार आहे, काय गोष्टी असणार आहेत, तुम्हाला बघायचं असेल तर आधी इंस्टाग्रामवर मला फॉलो करा. मम्मी आपल्याला सांगतीये की झेंडूचे फुलांचं महत्व काय. झेंडू हा कसा सदा फुललेला असतो आणि झेंडूचा मान असतो, झेंडूचा मान असतो देवीला. झेंडूची फुलं, परत आंब्याची पानं, हा देवीला आवडत. अच्छा, म्हणून येल्लो कलर. खराब नाही होत झेंडू, पण आहे. झेंडूच्या फुलं हे पाण्यामध्ये ठेवून जर पाणी पिलं तर खोकला, कफ हा कमी होतो. आणि या दिवसामध्ये कसं ऑक्टोबर हीट असते, ऑक्टोबर हीटमुळे सर्दी, खोकला हे ऑलमोस्ट सगळ्यांना होतच असतं. म्हणून झेंडूचे फुलं हे ते पण पाण्यात रात्रभर ठेवून सकाळी ते पाणी पिलं त्याच्याने ठीक आहे. तसंच आज आपण आज समई म्हणजे जो आपण नवरात्रात अखंड दिवा ठेवतो देवी पुढे, तो अखंड तेवत ठेवत असतो. तसं आपण समई ठेवतो, त्याच्यामध्ये एक वात कापसाची आणि एक वात नाड्याची करतो. नाडा म्हणजे लक्ष्मीचं रूप असतं. घरामध्ये लक्ष्मी अखंड म्हणून हळदी कुंकवाचा हा जो दोरा असतो त्याला नाडा असं म्हणतात. तो समईला बांधतात. हा कलश देवीचा मांडतो त्याला लावतात. तेलाच्या तांब्याला बांधतात. तो घट स्थापन करायचा आपण मातीच्या ह्याच्यामध्ये, त्याला बांधतात. आणि पानांची 11 पानांची माळ केली, बांधतात आपण ते
याला बांधायची आडणीला पहिली माळ. हे कर ना. Shining star, giving, receiving, changing, believing, holding, then we could start. Feel like. काही इथे ओटी भरलेली आहे देवीची. इथे खोबरं 5, हळकुंड, खारीक, अजून काय बदाम आणि सुपारी. ह्या दोघी ज्या आपल्या महालक्ष्म्याच्या 2 आणि 1 यल्लम्माची. अच्छा, हे आणि मम्मी देव आता तुम्ही इकडे पानांवर का बसवले, त्याचं महत्व काय? पान हे अमृत कलशामधून निघालेलं आहे ना, त्याच्यामुळं त्याला खूप मान आहे. त्याच्यामध्ये 5 देवतांचं स्थान असतं. कुबेर, विष्णू, लक्ष्मी, ऐरावत असे 5-6 जणांचे हे देठ असतं ना. हे देठाला म्हणून ते पानाला जास्त महत्व आहे त्याचं, म्हणून ते पानावर ठेवायचं. आता आम्ही घट बसवतो आहे. ते कशा पद्धतीने बसवतात आणि काय काय असते त्याची प्रोसिजर, तो आपण आता बघूया. खाली पान ठेवलं आणि आपण तामण ठेवलंय आणि आपल्या पानामध्ये असतं केळीचं पान. अच्छा, केळीच्या पानालाच महत्व आहे गाईज. आणि पानावर आपण घट मांडतो. अच्छा, आणि केळीच्या पानामध्ये अक्षदा, भस्म, हळदी, कुंकू लावून मग त्याच्यामध्ये घट स्थापना करायची. अच्छा, हे भस्म आहे ज्यांना माहीत नाही. मातीचं एक महत्व आहे. काय आईचा मान दिलेला असतो मातीला. आणि आपल्याला सगळं आपण मातीमध्येच आपलं जेव्हा आपण जातो वरती तेव्हा आपल्याला मातीमध्येच हे करतात, पुरवतात. म्हणून घट पण हा घट आहे देवीचा, तो सुद्धा मातीचाच आहे. अच्छा, म्हणजे याच्याने निसर्गाला आपण मान देतो. निसर्गाच्या प्रत्येक गोष्टीचं आपण महत्व जाणतो. त्याच्यामुळे धान्य पेरण्यासाठी पण मातीच उपयोगी पडते. अच्छा, म्हणून मातीचं महत्व आहे गाई. येस, त्याला आपण असा तांब्या ठेवायचा, घट ठेवायचा, त्याच्या भोवती माती टाकायची, ती पेरायचं. ते पेरायचं. तुला काल सांगितलं ते सप्तधान्य. गाईज आपण जसं काल बघितलं हे सप्तधान्य, ते आता आपण पेरणार आहोत. ते भिजवून धुवून घेतले ना. त्याला तिकडच्या पद्धतीनंतर आपण कलकत्ता आपल्यासाठी
स्वयंपाकाचं दाखवलं तुम्हाला मी आता. येस, किती छान दिसत आहे मध्येच. जो कालच मम्मीने घेतलेला आहे आणि त्याचं आज उद्घाटन सुद्धा आम्ही करतोय. आम्ही करतो आहे इथे हिरडे ना, हा कुणी डोसा म्हणतात उपासाचा, पण त्याला आता मम्मी करायला. ग्रीन का बरं आहे? अगं त्यात कोथिंबीर वाटताना. अच्छा, म्हणून हे ग्रीन आहे, हे हिरवा रंग आहे. मराठीत बोला असं मला खूप जणांचे कमेंट्स पण येतात, म्हणून मराठी शब्द जास्त मी आता वापरण्याचा प्रयत्न करणार आहे. तेल मीठ बोलत होती नवीन आहे ते म्हणून, पण ती आपल्याला अशी काही सांगत नाही की आपण ऑब्झर्व करायचं असतं त्या गोष्टी. ती खूप चाप्टर आहे त्या बाबतीत, सांगत नाही. मम्मी चाप्टर आहे नाही. आधी काय म्हटली? काय टाकू व्हिडिओ मध्ये बघ. अशा ज्या गोष्टी काय काय होतात त्यांना असं लक्ष नसतं. मी त्यांना आता म्हटले की व्हिडिओ बघा, कारण की व्हिडिओ म्हणून बघत नाही, त्याचे पळवतात पटकन, म्हणून नीट लक्ष देऊन बघायचं. अच्छा, शेप म्हणजे हाय. भाऊसाहेब माझ्या पप्पांना म्हणतात, मोठ्या पप्पांना. आणि येस, मम्मीचं झालेलं आहे एक करून. आता ती पटापट 10 वारा टाकेल, तिला सवय, कारण की आई कुठे काय करते. आई काम करते एकदम, ती एकदम अरुंधती सारखी वाटते की नाही गायचं. वाटत असेल तर लाईक करा, खरंच वाचते. गप्प बस म्हणते. असं करतात का ते तेल सगळीकडे? हा बरोबर. आज देवी, जसं आज फर्स्ट डे आहे, सो आज उपवास असतो. तो उपवासासाठी आम्ही काय काय पदार्थ केले बघा. भगर केलेली आहे, खिचडी आहे, उपवासाची चटणी आहे, ही थोडी पातळ आहे, ही थोडी घट्ट आहे, हे बटाटे आहेत, नंतर ही आमटी आहे जी उपवासाची आमटी आहे. आणि मम्मी, तुम्ही इकडे बघितलंच, मम्मी इकडे धिरडे करते. आणि इकडे काकूनी जसं आपल्याला दाखवलं होतं, इथे रताळ्यांचा चपटे आहे आणि इथे ही जास्तीची खिचडी. कारण की आम्हाला मुलांना जास्त बाकीचे पदार्थ आवडत नाही, म्हणून आम्ही जास्त खिचडी खातो, म्हणून ती जास्तीची. सो आपण आता नैवेद्य बघूया देवीचा, कारण की उशीर झालेला आहे पटकन, कारण की आरती सुद्धा आपण बाकी. सो या, लेट्स गो.
केली असं की मम्मी नाव घेईल चांदीच्या ताटावरनं त्याच्या रिलेटेड। आता मम्मी नाव घेतीये आणि नाव घेणं म्हणजे नवऱ्याचं नाव घ्यायचं असतं, नाही असं वाटेल की नाव घेणं म्हणजे स्वतःचं नाव घ्यायचं असं। उखाणा उखाणा। नैवेद्यासाठी भरले चांदीचे ताट आणि गणेशरावांचं नाव घेते। वैष्णवीला खिचडीसाठी खूप बघायला लागली वाट, खूप जास्त। आणि असं आता काकू पण घेणार आहे। नैवेद्यासाठी ठेवले केळीचे पान, नैवेद्यासाठी ठेवले केळीचे पान, हर्षरावांनी दिले मला सौभाग्याचे वाण। मम्मी घेतीये ते पण घेईल मी। घे पटकन, थांबा बहिणी आजीला घाई होतीये म्हणून ती झाली। घे घे, आठवत नाही। ओके। नैवेद्याच्या ताटात ठेवली बटाट्याची भाजी, शैलेशरावांचं नाव घेते शरणाची आजी। हे गाइस, आज आहे डे 2 ऑफ आवर नवरात्री स्पेशल आणि आजचा कलर आहे ग्रीन। भले हा दिसत नाहीये जसा ग्रीन, बट हा ग्रीन कलर आहे आजचा आणि मम्मीला हो हो मम्मी आता कर कोबीचे पराठे। ती अशी आहे की कामाला ग्रीन 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 green leaves, water, blue, fresh. Green, green. मी सगळ्यांनी ग्रीन घातलंय, मोठी मम्मी माझी। आणि आज जास्त काही नसतं आणि आज सुद्धा ग्रीन बर्फी आहे दुकानातली आणि पेरू सोया। आणि आता आम्ही आरती करणार आहे। काल बघितलं की धान्य आपण पेरलं होतं स्वतः, हे आज त्याचा दुसरा दिवस आहे। दिवस कंप्लीट होतात पूर्ण, तेव्हा ते काय येतं त्याला, धान्य पिकतं आणि उगवतं आणि कसं उगवतं ते मी तुम्हाला दाखवते जेव्हा। ह्या मैत्रिणी आणि मम्मी नाचत होते, तुम्ही बघितलं असेल स्टार्टिंगला। तर तो जोगवा मागतात असं आहे, तर ते आपल्याला मैत्रिणी सांगते। नवरात्रीमध्ये जोगवा मागवायचं महत्व असतं। मग मंगळवारी शुक्रवारी जोगवा मागतात, मग आम्ही जोगवा म्हणतो। मग तेव्हा जसं मैत्रिणी म्हणली की शुक्रवारी आणि मंगळवारी मागतात। आज शुक्रवार आहे म्हणून मग त्यांनी आज तो जोगवा मागितला असं असतं। हे गाईज, गुड मॉर्निंग। आज आहे डे 3। आजचा कलर आहे ग्रे आणि मम्मीने घातलाय का बघूया, घातलाय मला एक तिरी साडी घातली। आज बब्बी करत आहे चपात्या आणि आजचा मेन्यू आहे उसळ आणि मम्मीने ग्रे घातलाय, सो गुड। मम्मी आणि वैभवीने पिंक घातलाय, पण तिने पॅन्ट ग्रे घातलेली आहे। काहीतरी ग्रे घातलंय त्याला महत्व आहे, सो या। हे गाईज, आज आहे डे 3 ऑफ आवर नवरात्री आणि आज आहे, मी सकाळीच बोलले तुम्हाला की आज ग्रे कलर आहे आणि मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे। काल काय होतं का, ग्रास काहीच नव्हतं, आज उगलंय लाईक धान्य। आणि मला अजून एक गोष्ट ही विचारायची होती, हे आपण जे आता केलं बरोबर, त्याला काय म्हणतात आणि काय हे
ते ह्या बोटाने कुंकू टाकत होते थोडं थोडं म्हणजे ते वाचत होते आणि ह्या याच्यावर महालक्ष्मी येते कुंकवाच्या खाली. अच्छा. महालक्ष्मीला किंवा अन्नपूर्णेला कुंकुमार्चन करतात 9 दिवसात. कुंकुमार्चन केल्याने आपल्याला आयुष्य, आरोग्य, सौभाग्य, सुख समृद्धी, पुत्र पौत्र प्राप्त होतात. म्हणून ते कुंकुमार्चनचं महत्व असतं. आणि कुंकूच का करतात? कारण की ते सौभाग्याचं प्रतीक आहे म्हणून. अच्छा. इकडे हे देवी आहे महालक्ष्मी आणि तिथे त्यांनी कुंकुमार्चन केलं. येस. आणि ह्याची आता ग्रोथ होती. आज 3rd डे, तिसरा दिवस आहे. प्रसाद पण आहे. आणि आज सगळ्यांनी ग्रे घातलेला आहे. मैत्रिणींनी, मम्मीनी थोडंफार, पण खाली सगळी रंगबिरंगी आहे ती. आणि काकूनी ब्राऊन घातले आणि मी ग्रे घातले. आणि काही आजचा प्रसाद मी सांगायचा विसरले. आज आहे मावा केक. तो ब्राऊन कलर. प्लीज आता ग्रे कलरच्या गोष्टी नसतात म्हणून थोड्या अवॉइड कर. आज 3री माळ आहे. आपल्याला मैत्रिणींची काहीतरी सांगते. माळ आहे म्हणजे राखाडी, म्हणजे ग्रे कलर म्हणजे राखाडी कलर आहे. तर राखाडी रंग हा बलिदान व असत्यावर सत्याच्या विजयाचं प्रतीक आहे. अच्छा. म्हणून मग तो आज घालतात. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गाईज आज आहे डे 4th म्हणजे दिवस 4था आपल्या नवरात्रीचा. आणि आजचा रंग आहे नारंगी म्हणजेच ऑरेंज. आणि इकडे घातलेला आहे. आणि इकडे मम्मीने पण काही भेटलो नाही कारण की मम्मीला इकडे वाड्यावर यायचं होतं म्हणून. पण म्हणजे आपण रोज भेटतो माहितीये ना, आपण सकाळी रोज पण आज काही नाही झालेलं. याची प्रोसिजर बघा. आज पण थोडस दिसतंय ना, दिसतंय का? अरे दिसतंय का? वाढल्याच. ठीक आहे. असं नाहीये की म्हणजे त्यांना असं झालेलं आहे की मी जेव्हा व्हिडिओ घेते तेव्हा एकदम शांत वगैरे. थोडस घट मध्ये गेलेलं आहे धान्य. अच्छा. आणि आज प्रसादाला काय आहे? आज ऑरेंज म्हणजे आज नारंगी रंग आहे. शेड मधली थोडासा ब्राऊन आहे. माझ्यासाठी वेगळा प्रसाद आहे स्पेशल. म्हणजे पप्पांनी पाठवलाय तो. सो थँक्यू पप्पा, तुम्ही बघत असाल व्हिडिओ. लाडू पाठवलाय त्यांनी. तो का? कारण की तो ऑरेंज कलरचा आहे म्हणून. आणि माझा फेवरेट म्हणजे वैष्णवीचा फेवरेट आहे म्हणून. हो. अजून काय सांगायचं होतं? मला ही गोष्ट मला सुद्धा माहिती आहे पण तरी आपण एकदा कन्फर्म करून घेऊया की टाळ आणि घंटी हे का वाजवतात. म्हणजे आरती करताना टाळ्या का वाजवतात, याचं महत्व काय? कारण की आजकाल म्हणजे मुलांना एवढं काय माहिती आहे, फक्त सगळे वाजवतात म्हणून नाही. पण याचं इम्पॉर्टन्स काय? घंटी ही नारद मुनी म्हणून म्हणजे ओळखले जाते. पहिले नारद मुनी देवाला सावधान करायला जाते कधी पण आणि सांगतात की तुम्हाला कोण भेटायला येते, काय सांगायला येते. म्हणून आधी नारद मुनीची भूमिका असते राज्यसभेमध्ये. म्हणून मग आधी आपण घंटी का वाजवतो तर देवाला सावध करतो की तुझी आरती आता होणार आहे, तुझं आता गुणगान गायलं जाणार म्हणून घंटी वाजवली जाते. आणि टाळ ही नकारात्मक शक्ती नष्ट करते म्हणून टाळ वाजवले जातात. तसंच टाळ्या वाजवतो म्हणजे आपले एक ऍक्युप्रेशर पॉइंट दाबले जातात म्हणून टाळ्या सुद्धा अशा वाजवल्या जातात. सायंटिफिक रिझन हे आहे. आणि आणि काही नवरात्रात 9 दिवस जशी देवी लढत असते तर जागरण असतं. तर मग जागरणाचं काय महत्व आहे ते आपल्याला मैत्रिणींनी सांगतात. जागरण करायचं माणसं आपण नुसतं बसून राहिलो तर जागरण होईल का? म्हणून मग म्हणजे झोप लागेल आपल्याला. म्हणून मग गाणे म्हणायचे,
आपल्या हिंदूमध्ये आपण गाणे भजन कीर्तन करतो. मग आता कीर्तन करायचं गाणे म्हणायचे म्हणजे त्याला पण साथ लागते ना, संगीताची साथ. आणि ते गरबा खेळून त्यांचं गुजरातीमध्ये दांडिया गरबा खेळणं. गरबा म्हणजे ती पण असं घटच असतो, त्या घटाभोवती देवीचं प्रति दिवा लावलेला असतो त्या घटामध्ये आणि ते देवीची करण्यासाठी पूजा करण्यासाठी घट असतो आणि त्या मग त्याला ते गरबी म्हणतात. आणि त्याच्या भोवती जे नाच करता आधी असं हाताने नाच करायचे, मग त्यानंतर टिपऱ्या आल्या, मग ते जर आता त्याची पुढे प्रोसेस होऊन दांडिया जास्त वाढत गेली. मग ते गुजराती लोक पण दांडिया खेळून आपलं रात्रभर जागरण करायचे, म्हणून ती प्रथा पहिली रात्री दांडिया खेळायची. म्हणजे दरवर्षी आम्ही जायचो, मी आणि ननू बघत असेल तुमचे, आपण जायचो दरवेळेस. म्हणजे ती एक आठवण आहे आमची. बट आता हे कोविडमुळे तर सगळं बंद आहे म्हणून आम्ही काय जात नाही आणि सगळं बंद आहे. तर तुम्हाला मी दाखवलं असतं की कसं असतं आमच्या चौकामध्ये असतात ते. 90 वर्ष म्हणजे 90 इयर्स पासून ही परंपरा चालू आहे सरदार चौकात. सरदार चौकातल्या दांडिया मैत्रिणात जे आहे ना, मैत्रिणाजीचे भाऊ जे काही सुमा मैत्रिणा त्यांचे सगळ्यांचे लाडके म्हणजे गुजराती लोकांचे तिथल्या पूर्ण सरदार चौक मित्र मंडळाचे लाडके भोले बाबा म्हणून त्यांना ओळखलं जातं. पण त्यांचं नाव प्रकाश कृष्णप्पा गवळी. यांना तिथे खूप मानतात म्हणजे सगळेजण. त्यांच्या हातून गाणी ते जे गाणी म्हणतात ती गुजराती पद्धतीने इतकी छान म्हणतात की ते वाटतच नाही की ते गवळी आहेत म्हणून. असे खूप सुंदर पद्धतीने लोकांचा आनंद तिथं साजरा केला जातो. त्यांनी लोकांना चैन पडत नाही, ते जर एका दिवशी गेले नाही तरी पण त्यांना बोलवून नेतात आणि त्यांचं गाणं ऐकून मुलांना एकदम जोश येतो, म्हणजे खेळायला आनंद वाटतो खूप. इतकं छान गाणी गरबा म्हणतात. आमच्या महिला मंडळासाठी पण त्यांनी पुष्कळ वर्षे गाणे म्हटले, मग आम्ही महिला मंडळ केला खूप चांगल्या प्रकारे. काहीच मला अजून एक गोष्ट ही दाखवायची आहे तुम्हाला. तुम्ही कधी ऑब्झर्व केली का नाही माहिती, कारण की मी तर ऑब्झर्व नव्हती केली. आता मला मैत्रिणीने दाखवली ती गोष्ट की हे जे गवत ते आता जसं वाढतंय तर त्याच्यामुळे पावसात आज नाशिकमध्ये खूप जास्त जोरात पाऊस झाला. सो त्या क्लायमेटमध्ये असं मॉइश्चर होतं, त्याच्यामुळे पाण्याचे जे दवबिंदू इथे तुम्ही बघू शकता. झालेत आणि हे रोज होतात असं. हे तिने मला दाखवलंय, मला माहिती नव्हतं की एवढं ऑब्झर्वेशन. तर ह्या तुम्हाला दाखवायचं होतं असं. हे बघा दिसतंय, थांब एक मिनिट थांब. हे बघा गाईज. आणि हा ती मैत्रिणीची आपल्याला काहीतरी सांगते. म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात आपण पहाटे किंवा सकाळी फिरायला जातो ना, मग तेव्हा झाडांवर फुलांवर असे दवबिंदू गवतांवर ते दवबिंदू साचलेले असतात. पण ते पण आता असे घरात पण आपण त्यात धान्य उगवतोय ना, मग त्याच्यामध्ये पण तयार होतात ते. अच्छा. आणि ही मी कधी ऑब्झर्व केली होती जेव्हा मी स्कूलमध्ये होते, तेव्हा आमच्या दरवेळेस म्हणजे एक तर मला नेहमी लेट व्हायचं आणि आमची प्रेयर म्हणजे प्रार्थना ती सगळी व्हायची. तर मी ती गोष्ट तेव्हा ऑब्झर्व केलेली आणि ती लक्षात आहे माझ्या की दर सकाळी ते दिसतं की कमळांच्या पानावर जास्त असतं. म्हणजे कमळ म्हणजे लोटस, त्याच्या पानावर जास्त असतं त्या. आणि ही गोष्ट मला दाखवायची होती. सो गाइस बाकीचे दिवस दाखवते पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून हा व्हिडिओ संपलेला नाही आहे. सो टिल देन गाईज, एन्जॉय युअर सिंगल डे ॲज इट इज अँड एन्जॉय युअर लाईफ अँड बी यू.